भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. नमस्कार. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्याप्रमाणे डिझाईन क्षेत्र नाविन्याचा शोध घेत असतं, त्याचप्रमाणे अभिजित ठोसर यांचा एक्सप्लोअर करण्याचा, शिकण्याचा आणि प्रगतीचा प्रवास सुरू आहे. अभिजित यांचा डिझाईनमधला प्रवास 90च्या दशकात सुरू झाला. त्यांनी प्लॅस्टिक इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम सुरू केलं. एके दिवशी एका लक्झरी सदानच्या घटकाचे साचेबद्धीकरण पाहताना त्यांची उत्सुकता चाळवली. त्यातून ते उत्पादन डिझाईनमध्ये करिअर करायला प्रवृत्त झाले. तेव्हा भारतात अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र हे प्रमुख करिअर मार्ग होते. ते न घेता उत्पादन डिझाईनमध्ये जायचं त्यांनी निश्चित केलं आणि आशियातल्या प्रमुख डिझाईन शाळांपैकी एक असलेल्या NID इथे औद्योगिक डिझाईनमधील पदव्युत्तर कोर्सला त्यांनी प्रवेश मिळवला. आता अभिजित यांच्याकडे 2 दशकाहून अधिक काळचा अनुभव आहे. फॉर्च्यून 100 कंपन्यांसोबतच्या त्यांच्या सहकार्यामुळे नवउपक्रम, व्यवसाय मूल्य आणि बाजारपेठेतील फरक यांना चालना मिळाली आहे. अभिजित यांनी मुलाखत घेणं, कार्यशाळा घेणं, उत्पादन धोरणं यासाठी 40हून अधिक देशांमध्ये प्रवास केलाय. आज ते सिलिकॉन व्हॅलीमधल्या Amazon सारख्या एका प्रमुख तंत्रज्ञान कंपनीत उत्पादन धोरण, संशोधन आणि डिझाईनचं नेतृत्व करतायत. अध्यापनाची आवड असल्यामुळे 2021 पासून अभिजित स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना डिझाईन प्रकल्पांवर मार्गदर्शन करतात. सतत शिकण्याच्या पॅशनमुळे अभिजित यांनी 2022 मध्ये स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनमध्ये प्रतिष्ठित स्कॉलर पदवी मिळवली. अभिजित यांच्याकडे पॉलिमर इंजिनिअरिंगमध्ये BS आणि इंडस्ट्रियल डिझाईनमध्ये MS पदवी देखील आहे. तर अशा डिझाईन क्षेत्रातल्या अभिजित ठोसर यांच्याशी गप्पा मारूया. आत्ता आपण ज्यांची एव्ही बघितली ते अभिजित ठोसर यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की साधारण 1990च्या दशकामध्ये इंजिनिअरिंगला जाणं आणि मेडिकलला जाणं हे एक तरुण मुलाचं स्वप्न असायचं आणि घरातल्या त्यांच्या पालकांचं सुद्धा तेच एक स्वप्न असायचं. आपला मुलगा इंजिनियर झाला किंवा डॉक्टर झाला की त्यांना मनापासून आनंद व्हायचा. पण त्याच काळामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल या शिक्षणाऐवजी एक वेगळंच खूप अनकॉमन असं शिक्षण घेणारे अभिजित ठोसर यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. त्यांना आधी आपण सर्वात प्रथम त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. थँक्यू. तर सर, मी आत्ता म्हटलं तसं की तुम्ही हे खूप एक अनकॉमन क्षेत्र निवडलं. त्यानंतर 40 देशांमध्ये कामानिमित्त गेलात. मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये डिझायनिंगचं काम करताय आणि स्टॅनफोर्डसारख्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही सहव्याख्याता म्हणून इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सना शिकवताय. हे खरंच खूप मराठी माणसांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की मुंबईत, महाराष्ट्रात राहणारा एक माणूस स्टॅनफोर्डसारख्या विद्यापीठामध्ये इंजिनिअरिंगच्या 3rd इयरच्या मुलांना शिकवतोय. तर ते शिकवणं उगाचच नाही आहे. तुमच्याकडे त्या क्षेत्रातला एवढा अनुभव आहे की तोच अनुभव तुम्ही त्या मुलांना सुपूर्द करताय. तर ही नेमकी डिझाईनसारख्या एका वेगळ्याच क्षेत्रात जाण्याची प्रेरणा तुम्हाला कशी काय मिळाली? नक्कीच मला आवडेल माझ्या करिअरविषयी थोडंसं शेअर करायला. ॲज तुम्ही जसं म्हटलात की थोडंसं अनकॉमन प्रोफेशन मी सिलेक्ट केलं. तो प्रवास इंजिनिअरिंगपासून सुरुवात झाला. जसं मध्यमवर्गीय मराठी मुलगा, राईट, इधर तू डॉक्टर व्हा किंवा इंजिनियर व्हा, ते मी केलं. आईवडिलांचं स्वप्न होतं की मी इंजिनियर व्हावं आणि मला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट होता, त्यामुळे मी केमिकल इंजिनिअरिंग केलं. अच्छा. त्याच्यामध्ये माझं स्पेशलायझेशन प्लास्टिक्समध्ये झालं. पॉलिमर मी पुण्यामध्ये शिकलो, इंजिनिअरिंग केलं आणि नोकरीला लागलो. आणि त्यावेळेला मी बऱ्याचशा कंपन्यांमध्ये मुंबईमध्ये नोकरी करायचो. अँड वी यूज टू मेक प्लास्टिकचे पार्ट्स बनवायचो,
म्हणजे कन्झ्युमर अप्लायन्सेस असतात, लाईटिंग सिस्टम्स असतात, ऑटोमोटिव्हचे कॉम्पोनंट्स असतात, तर ते सगळं आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करायचो. आणि जेव्हा मी शॉप फ्लोअरवरती फॅक्टरीमध्ये अंधेरीला जेव्हा काम करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी फक्त कोणीतरी डिझाईन केलेले पार्ट्स मॅन्युफॅक्चर नीट करतोय. बनतायत की नाही बघतोय. करेक्ट. पण जे इंटरेस्टिंग काम आहे ते कोणतरी दुसरंच करतंय. तर त्या तो विचार जेव्हा माझ्या मनात आला त्यावेळेला मी जरा शोधाशोध केली की हे नक्की काय असतं प्रॉडक्ट डिझाईन. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की भारतामध्ये 2 मोठ्या संस्था आहेत, NID अहमदाबाद, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद, जी ऑलमोस्ट 1957 मध्ये पंडित नेहरूंनी एस्टॅब्लिश स्थापन केली. केलेली आहे. सो NID म्हणा किंवा IITs म्हणा, IIMs म्हणा, हे त्यावेळेला पंडित नेहरूंनी ॲज पार्ट ऑफ नेशन बिल्डिंग, आपलं स्वातंत्र्य आपल्याला नुकतंच मिळालं होतं उच्च भारताला, शिक्षण, आणि त्यांना कळलं की भारतामध्ये अशा चांगल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची गरज आहे. तर त्यावेळेला त्यांनी ती संस्था स्थापन केली. आणि जेव्हा मला NID विषयी कळलं त्यावेळेला मी ॲक्च्युली IIT कानपूरमध्ये MTechसाठी प्रवेश घेतला होता. आणि माझं MTech चालू केलेलं मी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि जेव्हा मला NIDची ॲडमिशन आली त्यावेळेला मी म्हटलं की मला क्रिएटिव्ह क्षेत्राकडे वळायचं आहे, कारण माझा इंजिनिअरिंगमुळे बेस चांगला झाला होता. मला मटेरियल आणि मॅन्युफॅक्चरिंगची जाण झाली होती. आणि त्याचा वापर करून मी हाऊ कॅन आय डिझाईन प्रॉडक्ट्स विच कॅन बी देन युज्ड बाय मिलियन्स इफ नॉट बिलियन्स ऑफ पीपल. सो तो प्रवास तेव्हा माझ्या NIDमध्ये मी ॲडमिशन घेतली अहमदाबादला. मला सांगायला आवडेल की मी ज्या संस्थेमध्ये डिझाईन शिकलो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद, दूरदर्शनचा जो आपला लोगो आहे तो एक देवाशीष म्हणून डिझायनर होता, त्याने तो डिझाईन केला आहे 1972 म्हणजे 72 साली, NIDच्या स्टुडंटने. तर जेव्हा मी स्टुडिओमध्ये आलो, जेव्हा मी दूरदर्शनची इमारत बघितली आणि लोगो बघितला, त्या सगळ्या आठवणी आल्या. म्हणजे ऑफकोर्स हे माझ्या आधीच्या काळात झालं आहे, पण दॅट लोगो त्या वॉज संस्थेच्या डिझाईन विद्यार्थ्यांनी तो केलाय. आणि असे अनेक मला वाटतं असं एअर इंडियाचा लोगो केलेला आहे, हिंदुस्तान लिव्हर लिमिटेडचा लोगो केले आहे तो. आणि सध्या इव्हन जी आपण करन्सी वापरतो, नोटा आणि नाणी, त्या पण NIDने डिझाईन केलेल्या आहेत. अरे वा. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही टर्निंग पॉईंट्स असतात. बरोबर. आय थिंक माझ्यासाठी तो पहिला टर्निंग पॉईंट तो होता की इंजिनिअरिंगपासून मी प्रॉडक्ट डिझाईनमध्ये उडी घेतली. बरोबर. मग NIDच्या त्या शिक्षणाचा तुम्हाला नेमका काय उपयोग झाला? म्हणजे इथे तर तुम्ही खरं चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करतच होतात, आणि नंतर या आधी बरेच वर्ष तुम्ही भारतात पण नोकरी केलीत, पण मग एकदम अमेरिकेत जायचं, ते पण अशा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, आणि नेमकं तिकडे डिझाईन म्हणजे काम काय चालतं ह्याचं पण आम्हाला उत्सुकता आहे. सो तुम्ही जसं म्हणालात की मी सुरुवात केली प्रॉडक्ट डिझाईनपासून, तेव्हा मी क्रॉम्प्टन ग्रीव्स, गोदरेज सारख्या कंपन्यांमध्ये मुंबईमध्ये काम केलं. अच्छा. माझं बरंचसं काम लाईटिंग सिस्टम्स, लाईटिंग डिझाईन, इनडोअर लाईटिंग, स्ट्रीट लाईटिंग, इंडस्ट्रियल लाईटिंग. अच्छा. आणि मला सांगायला आवडेल की माझे लाईट्स त्यावेळेला जे नवीन डिझाईन केलेले ते पूर्ण मरीन ड्राईव्हवरती आणि प्रगती मैदान दिल्लीमध्ये इन्स्टॉल झालेले. BMCने पूर्ण मरीन ड्राईव्ह माझ्या लाईटिंग स्ट्रीट लाईट्सने सजवला होता. आणि सो क्वीन्स नेकलेस ॲब्सोल्युटली राईट. आणि माझ्याकडे अजूनही एअर इंडिया बिल्डिंगमधून फोटो काढलेले आहेत त्या लाईटिंग सिस्टमचे. सो तो माझं सुरुवात तिकडनं झाली. मी फिजिकल प्रॉडक्ट्स बनवायचो, डिझाईन करायचो. सो क्रॉम्प्टनमध्ये जसं तुम्हाला म्हटलं, मी फॅन्स डिझाईन केले आहेत, लाईटिंग सिस्टम्स डिझाईन केल्या आहेत, काही इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स डिझाईन केले आहेत. त्याच्यानंतर मी गोदरेज सारख्या कंपनीत काम केलं, तिकडे मी रेफ्रिजरेटर डिझाईन केलेत भारतीय मार्केटसाठी. कारण आपण जसा रेफ्रिजरेटर वापरतो तसे अमेरिकन लोक वापरत नाहीत. त्याप्रमाणे म्हणजे कसं तुम्ही मोठे असतात कपाटासारखे. करेक्ट. आणि आपण जसे वापरतो, जसं आपण म्हणजे मांसाहारी फॅमिलीज असतात ते कसं स्टोअर करतात, आपण रोजच्या रोज ताज्या भाज्या आणतो, दूध रोज येतं आपल्याकडे, तर फ्रीजचा वापर आपण वेगळ्या पद्धतीने करतो. तर हे डिझाईन हे असं क्षेत्र आहे की बेसिकली आमचं काम असं आहे की पहिल्यांदा आपण ग्राहकाला काय गरज आहे ते शोधून नंतर त्याप्रमाणे तुम्ही प्रॉडक्ट डिझाईन करायचं की ग्राहकाला वापरायला, साफ करायला, मेंटेन करायला सोपं पडलं पाहिजे.
तर त्याच्यात रिसर्चचा मोठा भाग येतो. तुम्ही यू हॅव टू रिसर्च, यू हॅव टू रिअली अंडरस्टँड द सायकोलॉजी ऑफ द युजर्स. ह्यात सायकोलॉजी पण येते. याच्यात नक्कीच सायकोलॉजी आणि बिहेवियरल सायन्स हा खूप मोठा फाउंडेशनल पार्ट आहे डिझाईनमध्ये. आणि रिसर्च खूप करायला लागतं. तुम्ही लोकांच्या किचनमध्ये जाऊन ऑब्झर्व करा, बसा की लहान मुलं फ्रीज कसा वापरतायत, आई कशी फ्रीज वापरते, वडील, आजोबा, आजी, त्याप्रमाणे तुम्ही प्रॉडक्ट डिझाईन करता. लाईटिंग सिस्टम म्हटलं त्याप्रमाणे तेव्हा मी BMCच्या लोकांबरोबर काम केलं, कारण ते मेंटेन करतात ते लाईटिंग सिस्टम, ते इन्स्टॉल करतात. कारण पुढचा तर मेंटेनन्स ते कसं इन्स्टॉल करतील, ते कसं मेंटेन करतील. परत मरीन ड्राईव्ह म्हणजे VIP रोड आहे, त्यामुळे तो लाईट शुड नॉट बी इट इज व्हेरी क्रिटिकल पार्ट ऑफ द सिक्युरिटी फॉर द. पण ह्यासाठी तुम्हाला टेक्निकल पण नॉलेज हवं, क्रिएटिव्हिटी पण हवी आणि व्यवसायाचा पण विचार केला पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही अत्यंत बरोबर बोललात की डिझाईन हे इट्स ॲट अ इंटरसेक्शन ऑफ बिझनेस, क्रिएटिव्हिटी अँड टेक्नॉलॉजी, राईट. कारण त्या तिन्ही गोष्टी फिजिबल झाल्या तरच ते डिझाईन सक्सेसफुल होऊ शकतं. कारण त्याला बाजारपेठ पाहिजे, ग्राहक पाहिजेत की ज्यांची त्याला खूप महाग विकत घेण्याची त्यांची ऐपत पाहिजे, आणि टेक्नॉलॉजी पाहिजे जी ह्या गोष्टी ॲट अन अफोर्डेबल प्राईस मॅन्युफॅक्चर करू शकतो. बरं, हे आता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे आपण म्हणतो ना की कन्झ्युमर प्रॉडक्ट्स किंवा मॅन्युफॅक्चरिंगबद्दल बोललात, पण त्यानंतर तुम्ही बँकिंग असेल किंवा भांडवल क्षेत्र असेल किंवा जे की आपण सप्लाय चेन म्हणतो त्याच्यात पण तुम्ही गेलात, म्हणजे त्याचं डिझाईन, तर ते नेमकं काय असतं डिझाईन? बरोबर. तर हा मला बरेच जण प्रश्न विचारतात की तू प्रॉडक्ट डिझाईन पासून सुरुवात केलीस आणि आता तू सॉफ्टवेअर डिझाईन बँकिंगमध्ये काय डिझाईन बाबा किंवा बँकिंगमध्ये काय डिझाईन करतो. तर साधारणतः लेट 90s मध्ये मी आय वॉज वर्किंग एज अ प्रॉडक्ट डिझायनर आणि एका जॅपनीज कंपनीसाठी काम करत होतो. त्या कंपनीचं आम्ही मोठी फॅक्टरी अंबरनाथमध्ये सेटअप केली. इट वॉज अ 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट. अच्छा. सो आय वॉज अ चीफ डिझायनर ऑफ दॅट प्लांट. आणि ते केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला त्याच वेळेला साधारणतः इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आणि त्याची अवेलेबिलिटी वाढत चाललेली. लोकांकडे इंटरनेट यायला लागलेलं, लोकांकडे पर्सनल कॉम्प्युटर्स यायला लागलेले. तर जेव्हा मी तो विचार केला की ही जे नवीन क्षेत्र पुढे येत आहे, तर त्याच्यामध्ये डिझाईनला खूप वाव आहे. कारण इन्फॉर्मेशन शुड बी इझी टू बी अंडरस्टूड, ॲक्सेसिबल, युजेबल. तर मी त्यावेळेला शिफ्ट केलं प्रॉडक्ट डिझाईनपासून सॉफ्टवेअर डिझाईनमध्ये. अच्छा. तर माझे पहिले काही क्लायंट्स मुंबईमध्येच होते. माझा पहिला क्लायंट ॲक्च्युली TCS होता. आणि TCSची वेबसाईट मी त्यावेळेला डिझाईन केली. अरे वा. आणि TCS खूप त्या क्षेत्रात पुढे होतं. करेक्ट, राईट. तर तो माझा पहिला प्रोजेक्ट होता. त्याच्यानंतर मग मी सॉफ्टवेअर डिझाईन या क्षेत्रामध्ये वळलो. अच्छा. कारण त्याच्यामध्ये मला रुची निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये स्पीड असतो. कारण जेव्हा मी लाईटिंग सिस्टम डिझाईन करतो त्यावेळेला कधी कधी 7, 8, 9 महिने लागतात एक लाईट बनवायला, तो मॅन्युफॅक्चर करायला. सॉफ्टवेअरमध्ये ते सायकल खूप फास्ट असतं आणि तुम्हाला नवीन बदल घडतात. करेक्ट. आणि तुम्हाला लगेच फीडबॅक मिळतो. मी जेव्हा वेबसाईट लॉन्च करतो त्याच्यानंतर लगेचच युजर्स किंवा लोक वापरायला लागतात वेबसाईट, त्याचा फीडबॅक तुम्हाला लगेच मिळतो. त्यामुळे तुम्ही डिझाईन पटापट इम्प्रूव्ह करू शकता. तर त्याच्यामध्ये मला रुची निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मी बरेचसे कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअरमध्ये डिझाईन करायला लागलो. अच्छा. म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणा किंवा ERP सिस्टम्स म्हणा किंवा हॉस्पिटल सिस्टम्स म्हणा, एअरलाईन सिस्टम्स म्हणा. तर अशा कंपन्यांसाठी मी काम केलं ज्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर असतं आणि वापरणारी जी लोक वापरत आहेत त्यांना ते सॉफ्टवेअर कसं प्रॉडक्टिव्ह बनवेल. म्हणजे सॉफ्टवेअर तुमच्या आणि कामाच्या मध्ये आलं नाही पाहिजे. सॉफ्टवेअर शुड अनेबल यू टू बी मोर प्रॉडक्टिव्ह, मोर क्रिएटिव्ह, मोर एफिशियंट, राईट. तर त्याच्यामध्ये डिझाईनचा खूप भाग येतो. त्याच्यामध्ये तुम्ही विचार करायला लागतो तुम्ही स्क्रीन कशा पद्धतीने डिझाईन केला आहे, सिम्प्लिसिटी आणि इन्फॉर्मेशन तुम्ही कशी मांडली आहे स्क्रीनवरती, लोकांना कळतंय का त्यांना कुठे क्लिक करायला पाहिजे. तुमची लेबलिंग सिस्टम असते, तुम्ही नावं आणि लेबल्स जी वापरली आहेत किंवा भाषा जी वापरली आहे ती सहज आणि सोपी आहे का, राईट. त्यामुळे तुम्हाला आता बँकेतली लोक आहेत त्यांच्या तुम्ही बँकांमध्ये गेलात तर तुम्ही बघाल की समोर 50 कस्टमर उभे असतात आणि एक बाई किंवा एक पुरुष ती एक कॉम्प्युटर सिस्टम घेऊन
काम बसलेला करत असतो, असतो, हो. किती प्रेशर असतं त्यांना, राईट. तर त्यांना आणि ती- प्रत्येकाची कामं वेगळी त्याच्या असतात. प्रत्येकाची कामं कोणी वेगळी पेन्शनर असतात. असेल, कोणी Correct. पासबुक भरायला असेल. करेक्ट, एक्झॅक्टली. तर त्याप्रमाणे त्यांना ती सिस्टम डिझाईन केली पाहिजे की असं झालं पाहिजे की कॉम्प्युटरायझेशन आपण का केलं, कारण आपण जास्तीत जास्त लोकांना सर्व्ह करू शकू आणि लवकर. आणि लवकर सर्व्ह करू शकू आणि इन्फॉर्मेशन, माहिती पटकन पोचली पाहिजे लोकांकडे. तुमच्या मोबाईलमध्ये पण तुमचं स्टेटमेंट तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला बँकेत जायची गरज नाही पडली पाहिजे, राईट. त्यामुळे सॉफ्टवेअर डिझाईन बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी पण आणि बँकांच्या कस्टमरसाठी पण ते हा सगळा भाग त्या सॉफ्टवेअर डिझाईनमध्ये येतो. तर त्या क्षेत्रामध्ये माझी रुची निर्माण झाली. बरोबर. म्हणजे थोडक्यात फक्त मॅन्युफॅक्चरिंग नाही, म्हणजे फक्त वस्तू नाहीत, तर अशा म्हणजे बँकिंग असेल, हॉस्पिटॅलिटी असेल, अशा सुद्धा क्षेत्रातलं डिझाईन बरोबर. करण्याचं काम तुम्ही केलं. म्हणजे नुसतं NID शिकून होत नाही, तर काळाप्रमाणे तुम्ही स्वतःलाही बदलत राहिलात आणि अपग्रेड करत राहिलात. बरोबर. ते खूप महत्त्वाचं आहे. तर आत्तापर्यंत आपण नेमकं डिझाईन हे क्षेत्र काय असतं आणि सरांनी त्यात नेमकं काम सुरुवातीला काय केलं याच्याबद्दलची माहिती घेतली. पण यानंतर ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपनीत गेल्यानंतरचा त्यांचा डिझाईनमधला अनुभव आणि स्टॅनफर्डमध्ये सुद्धा ते शिकवायला लागले तिथले अनुभव आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, पण एका ब्रेकनंतर. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण अभिजित ठोसर यांच्याशी गप्पा गोष्टी करतोय. तर सर, आत्ता आपण तुमच्या थोड्या अर्ध्या प्रवासापर्यंत आलो. आता तुम्ही भारतातनं परदेशात जेव्हा गेलात आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी आधी सुरू केलीत आणि नंतर स्टॅनफर्डमध्ये शिकवायला सुरुवात केलीत, तर त्या प्रवासाविषयी सांगा ना, तिथला अनुभव आणि भारतातल्या कंपन्यांचा अनुभव. नक्कीच. मला बरेच जण प्रश्न विचारतात की तुझा प्रवास 90 सालापासून चालू झाला डिझाईनमधला आणि तू आता सध्या काय करतो आहेस, राईट. तर मला उत्तर असं असतं की मी जे शिकलो आहे ते अजूनही तेच करतो आहे, फक्त त्याचा वापर आणि क्षेत्र वेगळं आहे, पण फंडामेंटल्स ऑफ डिझाईन थिंकिंग इज द सेम. तर सध्या जे मी काम करतो आहे ॲमेझॉनमध्ये, तर माझी मोठी टीम आहे रिसर्च अँड डिझाईन. आणि तुम्हाला जसं माहिती आहे, ॲमेझॉनवरती बरेचसे व्यापारी, स्मॉल बिझनेसेस त्यांच्या गोष्टी विकतात. बरोबर. जगामध्ये आमचा सगळीकडे व्यवहार पसरलेला आणि आहे. जगभरातल्या कंपन्या आहेत. जगभरातल्या कंपन्या आहेत आणि प्रचंड उलाढाल होते आमच्या वेबसाईटवरती. एका मिनिटाला ऑलमोस्ट मिलियन्स ऑफ डॉलर्स सेलचा सेल होतो. तर माझं आणि माझ्या टीमचं काम असं आहे की जे लोक ॲमेझॉन वेबसाईटवरती त्यांची गोष्टी विकतात त्यांना आम्ही कसं सक्सेसफुल करू, अच्छा, त्यांचा बिझनेस कसा ग्रो करू, त्यांना काय मदत पाहिजे आहे त्यांचा बिझनेस ग्रो करण्यासाठी, त्यांना कसा फीडबॅक देता येईल आम्हाला की त्यांचा बिझनेस जास्त इफिशियंट होईल, अच्छा. त्यांची इन्व्हेंटरी, त्यांचं जे ग्लोबल लॉजिस्टिक्स असतं. कारण बरीचशी लोक जगातल्या वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यातून पदार्थ प्रॉडक्ट बनवतात विकतात. आणि मग ते जगातल्या वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये विकतात आणि बरीचशी लोक ॲमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरती ती प्रॉडक्ट्स विकतात. बरोबर. तर ती त्यांचं काम कसं सोयीस्कर आणि सोपं आणि होईल, त्यांना जास्त मार्केट कसं मिळेल. त्यांना जास्त मार्केट कसं मिळेल. कारण आमच्या लक्षात आलं की बरेच जण इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड वे ऑफ वर्किंग आणि त्यांना काही सॉफ्टवेअरची गरज असते की त्यांचा बिझनेस सांभाळणं आणि ग्रो करणं सोपं झालं पाहिजे. बरोबर. तर त्याच्यामध्ये माझी टीम काम करते टू अंडरस्टँड. आणि छोटे व्यापारी असतात, अक्षरशः म्हणजे वुमेन लेड बिझनेसेस असतात, म्हणजे काही जणांचे तर दुकानच नाही, ते नुसतं ऑल द Amazonवरच वे धंदा टू करतात. मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या शूज आणि ॲपरल आणि कपडे वगैरे बनवतात ते सगळेजण विकतात ॲमेझॉनवरती, राईट. तर त्यांना त्यांची इन्व्हेंटरी म्हणा, त्यांचं लॉजिस्टिक्स म्हणा, त्यांचं डिस्ट्रीब्युशन म्हणा, त्यांचं फुलफिलमेंट म्हणा, तर त्या वेगळ्या वेगळ्या सप्लाय चेनच्या गोष्टी असतात. तर जवळजवळ 20-25 प्रकारची सॉफ्टवेअर ते वापरतात फक्त ॲमेझॉनकडून आणि इतर सॉफ्टवेअर ते वापरतात. बापरे. तर ते त्यांच्या दृष्टीने कसं सोयीस्कर आणि सोपं होईल त्याचा विचार आम्ही करतो. बरं, असं एखादं उदाहरण सांगता येईल का, म्हणजे त्याच्यावरून जास्त पटकन लक्षात येतं की असं तुम्ही एखादं डिझाईन केलं आहे आणि ते खूप छान सक्सेसफुल झालं आणि ते आता खूप मार्केटमध्ये चाललं आहे, किंवा काही एखादं आव्हानात्मक सुद्धा की मला एक असं एक जरा आव्हानात्मक किंवा खूप जरा त्रासाचं एक काम आलेलं आणि ते कसं मी ओव्हरकम केलं आणि त्यातनं कसा मार्ग काढला, अशी काही उदाहरणं नाही, सांगता? नक्कीच. म्हणजे डिझाईन आणि डिझायनरला जेव्हा बोलवतात त्यावेळेला काम सोपं नसतं म्हणूनच बोलवतात. कारण जे आमचं काम असं आहे की जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती सिम्प्लिफाय करायची. बरोबर. तर डिझाईनचा कोरच तो आहे की
जी क्लिष्ट गोष्ट आहे ती सोपी करून कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल. तर काही चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तुम्हाला कदाचित तुम्ही बघितल्या पण असतील. माझी पहिली बँकेची वेबसाईट मी जी डिझाईन केली ती HDFC बँकसाठी भारतामध्ये. तर त्यावेळेला दीपक पारेख जे HDFCचे चेअरमन होते, तर त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांची वेबसाईट डिझाईन केली त्यावेळेला. आणि खूप पूर्वीची गोष्ट आहे ही. आणि ती वेबसाईट मला आठवते जवळजवळ 10 वर्ष ती वेबसाईट तशी होती, कारण ती ज्या प्रकारे डिझाईन केली होती त्याचं लाईफ खूप वेबसाईटचं झालं. त्यामुळे मला बराच फीडबॅक दीपक पारेखकडनं पण आलेला, त्यांच्याकडनं पण आलेला की द वेबसाईट इज रिअली काइंड ऑफ परफॉर्मिंग वेल आणि सर्विंग मिलियन्स ऑफ कस्टमर्स इन इंडिया, राईट, बोथ रिटेलमधले कस्टमर्स ॲज वेल एज बिझनेस बँकिंगमधले कस्टमर्स. सो तो एक नक्कीच इट्स अ व्हेरी ग्रॅटिफाईंग फिलिंग की जेव्हा तुम्ही ॲज अ डिझायनर तुम्ही जे प्रॉडक्ट डिझाईन केलं आहे ते जेव्हा लोकांपर्यंत पोचतं आणि लोकांना ते आवडतं, तर इट्स अ व्हेरी ग्रॅटिफाईंग फिलिंग. तसेच बरेचसे कॉम्प्लेक्स गोष्टी पण मी डिझाईन केल्या, त्याच्यामध्ये पण मला काही फेल्युअर्स आलेले आहेत, काही शिकायला मिळालेलं आहे. तर पण शिकता येतं आपल्याला. नक्कीच. आणि तुम्हाला सांगतो ग्राहक इमिजिएट फीडबॅक देतात. ते थांबत नाहीत. आवडलं नाही तुम्हाला रिव्ह्यूज दिसतात Amazonवरती वगैरे पण, राईट. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट काही चूक केली असेल तर तुम्हाला तो फीडबॅक लगेच मिळतो आणि तुम्हाला बऱ्याचशा संध्या मिळतात तुमचं डिझाईन इम्प्रूव्ह करण्यासाठी. बरोबर आहे. आता तुम्ही मगाशी म्हटलं इंट्रोडक्शनमध्ये 40 देशांमध्ये तुम्ही कामानिमित्त गेलेला आहात. तर नेमकं ह्या 40 देशांमध्ये डिझाईनचं काम कसं चालतं, म्हणजे तुम्ही काय केलं? आणि दुसरं म्हणजे इतक्या देशांमध्ये फिरल्यावर तुमच्याकडे पण एक खूप अनुभव आणि आपण ब्रॉड होतं, आपलं अनुभवाचं क्षेत्र खूप ब्रॉड होतं. तर त्याच्या तुलनेत आपल्या भारताचं अशी एक तुलना केली तर तुम्ही काय सांगाल? आणि 40 देशात तुम्ही नेमकं काय काम केलं? बरोबर. माझा प्रवास जो 40+ देशांमध्ये झाला आहे आत्तापर्यंत, तो साधारणतः ग्राहकांना भेटण्यासाठी झालेला आहे. अच्छा. कारण रिसर्च, तुम्हाला जसं आधी म्हटलं, रिसर्च इज अ बिग पार्ट ऑफ डिझाईन. तुम्हाला पहिल्यांदा यू हॅव टू गो अँड स्पेंड काय हवंय त्या बाजारपेठेमध्ये, त्या मार्केटमध्ये, त्या कल्चरमध्ये, त्या कंट्रीमध्ये. कारण प्रत्येक देश वेगळा आहे, प्रत्येक भाषा वेगळी आहे, कल्चर वेगळं आहे, लोकांची मानसिकता वेगळी आहे, इकॉनॉमिक लेवल्स आर डिफरंट. सो प्रत्येक देशामध्ये जाऊन जेव्हा तुम्ही अभ्यास करता ग्राहकांचा आणि त्या बाजारपेठेचा, राईट, की कधी टेक्नॉलॉजी पण कधी सगळीकडेच 5G आणि 4G नसतं, राईट. तर कनेक्टिव्हिटी पण नसते कधी. मला आठवतं आहे मी आफ्रिकेमध्ये काम केलं त्यावेळेला रुरल आणि सेंट्रल आफ्रिकेमध्ये लिटरली उंटांवरनं ते CD-ROM घेऊन जायचे सॉफ्टवेअर अपडेट करायला वेगळ्या बँकांमध्ये, राईट. म्हणजे तो पण काळ बघितला आहे. आणि आता तुम्हाला तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही सॉफ्टवेअर पाठवू शकता, राईट. सो कल्चरल अंडरस्टँडिंग, कल्चरल न्यूआन्सेस, हे खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी तुम्ही अमेरिकेत राहून किंवा मुंबईमध्ये राहून तुम्हाला तो अनुभव येऊ शकत नाही. तुम्हाला प्रत्यक्ष बघायला लागतं. आणि आमच्याकडे डायरी स्टडीज म्हणतो, कधी आम्ही जाऊन लोकांच्या घरात राहतो. अच्छा. आणि 3-3, 4-4 तास आणि ऑब्झर्व करतो, त्यांच्याबरोबर जेवतो, त्यांच्याबरोबर राहतो आणि टू रिअली अंडरस्टँड की कॉन्टेक्स्ट काय, संस्कृतीचा पण विचार करायला लागतो. कलर, छोट्या गोष्टी आहेत की तुम्ही म्हणा की कुठला कलर. आता जपानमध्ये देर आर सर्टन कलर्स लाईक ब्लॅक अँड रेड, दे हॅव अ डिफरंट मिनिंग कम्पेअर्ड टू कलर्स इन इंडिया. अच्छा, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार करावा लागतो की हे कल्चरली कसं फिट होईल त्या देशांमध्ये. बरोबर. तर आपल्याला आता स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि कर्जे मराठीशी सरांचा जो कनेक्ट आला आणि मराठी तरुणांना त्यांचा अनुभवाचा ते फायदा करून देतो आहेत त्याविषयीची माहिती घेऊया. पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, आत्ता आपण बोलत होतो आणि मगाशी मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की स्टॅनफर्डसारख्या एका नामांकित अशा विद्यापीठामध्ये तुम्ही सहाय्यक प्राध्यापक म्हणून, असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही काम करताय. तर अमेरिकेसारख्या ठिकाणी 3rd इयर इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवणं हे सोपं नाही आहे. त्यासाठी स्वतःकडे खूप अनुभव हवा आणि स्वतःचंही तेवढं शिक्षण हवं. आणि त्यासाठी मला वाटतं तुम्ही आधी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत एक स्वतः कोर्स केलात 1 वर्षाचा आणि स्वतःला अपडेट केलं. आणि त्यानंतर तर तुम्हाला तिथे ही शिकवायची संधी कशी मिळाली आणि तिथल्या विद्यार्थ्यांबद्दलचं मत काय तुमचं? नक्कीच.
चं माझं असोसिएशन झालं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. मी जेव्हा अमेरिकेत कामासाठी गेलो, कामानिमित्त गेलो, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मी स्वतः त्या मार्केटसाठी रेडी नव्हतो. अच्छा. कारण देर इज अ बिग कल्चरल डिफरन्स वेन यू कम फ्रॉम एशिया अँड यू वर्क इन द US, स्पेशली सिलिकॉन व्हॅलीमध्ये. आणि त्या सुमारास माझ्या असं लक्षात आलं की डिझाईन हा विषय हा खूप इम्पॉर्टंट आणि स्ट्रॅटेजिक व्हायला लागला. त्यामुळे CEO लेवलवरती डिझाईन हा विषय डिस्कस केला जायचा. तर जेव्हा मी रूममध्ये असतो CEOज बरोबर किंवा VP लेवल लोकांबरोबर, त्यावेळेला मला आय कॅनॉट जस्ट टॉक अबाउट डिझाईन, आय हॅव टू टॉक अबाउट टेक्नॉलॉजी, आय हॅव टू टॉक अबाउट बिझनेस. तर त्यासाठी मी स्टॅनफर्डमध्ये ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस, ही ज्यांची जी बिझनेस स्कूल आहे, तिकडे 1.5 वर्षाचा कोर्स केला टू अपग्रेड माय सेल्फ, टू अंडरस्टँड की इनोव्हेशन कसं होतं, की कंपन्या का डिसिजन घेतात की ह्या प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक करायची आणि ह्या प्रॉडक्टमध्ये नाही करायची, किंवा ह्या मार्केटमध्ये पहिल्यांदा लॉन्च करायचं, ह्या मार्केटमध्ये दुसऱ्यांदा लॉन्च करायचं. तर हे सगळं समजण्यासाठी मी GSBमध्ये ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये 1.5 वर्षाचा इनोव्हेशन, कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि इनोव्हेशन हा प्रोग्राम केला. आणि माझ्या तुमच्या लक्षात आलं असेल की आय एम अ लाईफ लॉंग लर्नर. समजा मी काही शिकत नसेन तर मला असं वाटतं की मी स्टॅग्नंट झालो आहे, राईट. आणि दॅट लेड मी टू नेटवर्किंग, राईट. जेव्हा मला स्टॅनफर्डमध्ये मी शिकलो त्यावेळेला माझं नेटवर्क तयार झालं. आणि वन ऑफ द ॲडवाईस दॅट आय हॅव फॉर यंग पीपल इज टू नेटवर्क. तुम्ही त्या देशामध्ये जाताय, तुम्ही स्वतःचा देश सोडून दुसऱ्या कल्चरमध्ये जाताय, तर तुम्ही तुमच्या एका परिघातून बाहेर येऊन तुम्ही यू हॅव टू रीच आउट, यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ अदर पीपल थिंक, वाय दे आर डिफरंट, अँड त्यांच्यातली चांगल्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या पाहिजेत. तर तो मला खूप फायदा झाला. मी एकतर 40 देशामध्ये फिरलो होतो, त्यामुळे मला तसा कॉन्फिडन्स होता नेटवर्किंगमध्ये, आणि मला आवडही होती नवीन नवीन लोकांना भेटण्याची. किंवा जेव्हा तुम्ही वेगळ्या लोकांना भेटा, जी लोक तुमच्यापासून वेगळी आहेत, तेव्हा तुमचं लर्निंग खूप वाढतं. तुम्ही भरपूर नवीन विषयांची तुमची ओळख होते, तुम्हाला तुमचं एक पर्स्पेक्टिव्ह ब्रॉड होतं. तर ते माझं झालं, आणि त्यामुळे ती संधी मला स्टॅनफर्डमध्ये मिळाली की तू एवढ्या देशांमध्ये फिरला आहेस, तू एवढं काम केलंयस, तर तू आमच्या मुलांना शिकवशील का. तर जेव्हा ती संधी मिळाली तेव्हा मी लगेचच उडी मारली, कारण माझ्यासाठी शिकवणं म्हणजे शिकणं आहे. खरं आहे, राईट. जेव्हा तुम्ही शिकवता त्यावेळेला तुमचा तो विषय तुमच्या मनामध्ये जास्त घट्ट होतो, तुमचे विचार जास्त क्लिअर होतात त्या विषयाविषयीचे. त्यामुळे आणि प्लस मला नवीन जनरेशन बरोबर काम करायला मिळतं, राईट. त्यामुळे त्यांचे विचार आणि ते कसे विचार करतात, त्यांना काय डिझाईन करायचं आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, किंवा ते जगाकडे कसं बघतात, त्यांची गरज काय. त्यामुळे त्याचा मला खूप फायदा होतो माझ्या ॲमेझॉनमधल्या कामामध्ये पण, कारण तीच लोक पुढे जाऊन आमचे भविष्यातले तेच होणार आहेत, ग्राहक पण किंवा कदाचित ते मॅन्युफॅक्चरर पण. करेक्ट. आणि मला टॅलेंट मिळतं. So I'm able to hire people, high quality talent at Amazon from Stanford and other places where I teach. ओके. आता स्टॅनफर्ड सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्यानंतर तुम्ही गर्जे मराठीशी कनेक्टेड झालात, आणि गर्जे मराठी ही संघटनाच अशासाठी स्थापन केली आहे की जे जगभरातल्या देशांमध्ये मराठी माणसं चांगलं उत्तम काम करतायत त्यांनाही आपल्या मराठी मातीला काहीतरी पुन्हा आपण देणं लागतो म्हणून द्यायचं असतं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. तर त्यांच्या अनुभवांचा फायदा इथल्या मराठी तरुणांना करून त्यांच्यातनं उद्योजक घडावेत यासाठी मेंटॉरिंग करणं, किंवा काही जण फायनान्ससुद्धा करतात, कशाही प्रकारची हेल्प. तर तुम्ही गर्जे मराठीशी कसे कनेक्ट झालात आणि तुमचा अनुभव काय आहे मराठी तरुणांबद्दल? बरोबर. माझी पहिली भेट आनंद गानूंची झाली बे एरियामध्ये, जेव्हा ते तिकडे मूव्ह झाले मुंबईतनं. आणि जेव्हा त्यांनी मला त्यांच्या व्हिजनविषयी सांगितलं आणि गर्जे मराठी प्लॅटफॉर्मविषयी सांगितलं, त्यावेळेला इट वॉज लाईक अ परफेक्ट मॅच. कारण एकतर मी भारतामध्ये बरीच वर्ष काम केलं आहे, माझा जन्म मुंबईतला आहे, महाराष्ट्रात वाढलो शिकलो, त्यामुळे घट्ट नातं होतंच. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी ट्रॅव्हल करायचो इंटरनॅशनली, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मराठी लोक असं प्रोफेशनली एकत्र येत नाहीत. आपल्याला सगळ्यांना नाटकाची संगीताची आवड असते, राईट. त्याच्यासाठी आपण सगळेजण एकत्र येतो, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आपण नक्की एकत्र येतो,
पण प्रोफेशनली आपण एकत्र येत नाही. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ही एक संधी आहे टू बिल्ड अ ग्लोबल प्लॅटफॉर्म टू कनेक्ट रिअली अकम्प्लिश. आणि असं पण लक्षात आलं माझ्या की मराठी लोकांनी खूप काही मिळवलंय, खूप काही कमवलंय, प्रोजेक्ट खूप मोठे झालेत, पण आपला तसा स्वभाव असतो की आपण जास्त त्याचा गवगवा करत नाही आणि आपण फार फ्लॅशी पद्धतीने आपलं आयुष्य गरजे मराठीकडनं होतोय. करेक्ट. तर ते माझ्या लक्षात आलं की खूप चांगली माणसं आहेत आणि खूप शिकलेली माणसं आहेत, खूप सक्सेसफुल माणसं आहेत आणि ते अशा आयुष्याच्या अशा वळणावर आहेत की त्यांना काहीतरी द्यायचं आहे टू देअर कम्युनिटी ॲज वेल एज बॅक टू महाराष्ट्र. तर त्यामुळे जेव्हा गरजे मराठीच्या व्हिजनविषयी मला कळलं त्यावेळेला मी उडी मारली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बरेचसे आमचे वेगळे वेगळे इनिशिएटिव्ह आम्ही चालू केलेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगळ्या क्षेत्रातील. पण मग आता ह्या मुलांना शिकवताना म्हणजे मेंटॉरिंग करताना, शिकवणं नाही एक्झॅक्टली, तुम्हाला मराठी तरुणांबद्दल काय वाटतंय आणि त्यांना तुम्ही सल्ला काय द्याल? एक जर उद्योजक तुम्हाला व्हायचं असेल, काहीतरी वेगळं करायचं असेल, नुसतं नोकरी करायची नाही तर नुसती नोकरी न करता इतरांना रोजगार देणारे आपण व्हावं किंवा वेगळं क्षेत्र नवोन्मेषाला काहीतरी संधी द्यावी, तर ह्या तरुणांना तुमच्या अनुभवातून तुम्ही सल्ला काय द्याल? सो आता गेली 3 ते 4 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय गरजे मराठी बरोबर. आणि जे काय मला टॅलेंट महाराष्ट्रात दिसलं आहे आणि जेव्हा मी महाराष्ट्र म्हणतो फक्त मुंबई पुणे नाही, बरीचशी मुलं सेंट्रल महाराष्ट्रातनं पण आलेली आहेत, अगदी म्हणजे लातूर उस्मानाबादपासून धुळे जळगाव विदर्भापर्यंत. आणि लोकांकडे खूप आयडियाज आहेत. आय थिंक जी नवीन तरुण मराठी मंडळी दिसतात मला त्यांच्यामध्ये नवीन काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि बऱ्याचशा त्यांच्या आयडियाज कॉपी नाही आहेत वेस्टर्न वर्ल्डच्या. बऱ्याचशा त्यांच्या आयडिया तिथल्या मातीतल्या आहेत, त्यामुळे त्या सक्सेसफुल होण्याच्या चान्सेस जास्त आहेत कारण ते त्या प्रश्नांची खूप जवळून असोसिएटेड आहेत. त्यांना कल्पना आहे की ते प्रश्न सॉल्व्ह केल्याने किती जणांचा फायदा होईल. त्यामुळे एकतर मी ती ऊर्जा आणि आयडियाज आणि जी पॅशन आहे काहीतरी वेगळं करण्याची ते मला दिसती आहे. तुम्ही जर ॲडव्हाइस म्हणाल तर त्यात 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे त्यांनी संकुचितपणे त्या गोष्टीकडे बघू नये. यु नो दे नीड टू थिंक बिग आणि आस्क फॉर हेल्प. आय थिंक बरीचशी मराठी मुलं मी बघतो हे आपण पटकन विचारत नाही, पटकन मदतीसाठी मागायला जात. आपण एक भिडस्तपणा असतो आपल्यामध्ये. आय थिंक तो मी कधी नॉन महाराष्ट्रीयन मुलांमध्ये कमी दिसतो मला. ते मोर अग्रेसिव्ह असतात आणि ते थोडंसं तुम्ही तुम्ही त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येऊन मदतीसाठी हात पुढे करा. तुम्हाला मदत नक्की मिळेल. खूप लोक आहेत ज्यांना बरंचसं द्यायचं आहे त्यांचं, म्हणजे त्याच्यामध्ये सल्ला आहे, त्याच्यामध्ये भांडवल आहे, त्याच्यामध्ये मनुष्यबळ आहे, भरपूर गोष्टी तुम्हाला पटकन मिळू शकतात. आणि गरजे मराठीने ती तशी कम्युनिटी आणि तसा तो एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. त्यामुळे फार आणि शासन पण आता इन्व्हॉल्व्ह झालं आहे. शासनाची पण मदत आहे. करेक्ट योजना पण आहेत. करेक्ट. त्यामुळे आय थिंक वारे चांगल्या दिशेने वाहत आहेत. त्याच्यामुळे आय कॅन रिअली सी की मराठी तरुण आणि महाराष्ट्र, आय थिंक आपली जी लिडरशिप पोझिशन आहे महाराष्ट्राची दॅट विल कंटिन्यू. बरोबर. तुम्ही इथे आलात, खरं तुमचा विषय एवढा मोठा आहे की आपल्याला अर्धा तास खरा पुरणारा नाही, पण तरी एवढ्या वेळात तुम्ही खूप चांगली डिझाईन या क्षेत्राविषयी माहिती दिलीत आणि एकूणच जगभरात या डिझाईन क्षेत्रात काय चाललं आहे आणि भारतात त्या तुलनेत काय चाललेलं आहे त्याविषयीही सांगितलं आणि तुमच्या स्वतःच्या पर्सनल करिअरविषयी खूप चांगली माहिती दिलीत आणि इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या 40 देश झालेत, आता 80 देशात तुम्ही फिरावं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार. तर मंडळी, पुढच्या आठवड्यात आणखी एका नवीन उद्योजकाशी किंवा अशा मराठी माणसाशी आपण गप्पा गोष्टी करूया ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं नाव जगभरामध्ये कोरलेलं आहे. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.